कवयित्रीच्या लेकीची कोणतीही 4 रूपे. तांबडं कुंदन, हिरवं गोंदण, झाडाची पालवी, हाडाचं चंदन. कसे ते लिहा. मन उदास, चिमणी बोलकी. काय होते ते लिहा. लेक असते तेव्हा मनाची सारी काळजी मिटते. लेक असते तेव्हा घराची रोज समई पेटते. पुढील शब्दाचे अर्थ लिहा. लेक मुलगी, आस ओढ इच्छा, मन चित्त अंतःकरण, काळजी चिंता फिकीर. पुढील ओळीचा सरळ अर्थ लिहा. सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये. सारे जग ही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. कवी म्हणतात की जर संपूर्ण जग आपल्या विरुद्ध गेले किंवा आपल्यावर रुसले रागावले तर त्याची मुळीच पर्वा करू नये, परंतु आपली लाडकी लेक मात्र आपल्यावर कधीही रुसू नये, कारण लेकीचे प्रेम आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या कोणत्याही 4 लहान उद्योगाचे नाव लिहा. केतकीच्या पानापासून दोर व कागद तयार करणे, छापणे व बाइंडिंग करणे, सुतारकाम, विणकाम व शेतीकाम. रोजनिशी का लिहावी. रोजनिशी लिहिण्याचे काय फायदे होतात ते लिहा. रोजनिशी लिहिण्यामुळे दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना आणि अनुभवाची अचूक नोंद राहते. यामुळे आपल्याला आपल्या चांगल्या वाईट कामाचे आत्मपरीक्षण करता येते. भूतकाळातून शिकायला मिळते. भविष्यकाळातील नियोजन करणे सोपे जाते आणि सुंदर आठवणी कायमस्वरूपी जतन करून ठेवता येतात. सूचनानुसार कृती करा. अचूक शब्द लिहा. सांस्कृतिक. कार्यक्रम. 2 केवलप्रयोगी अव्यय लिहा. अरे रे, वाह 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 वाह. लिंग ओळखा. कन्या स्त्रीलिंग, सासरा पुल्लिंग. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. ख्याती असणे, प्रसिद्ध असणे, नाव असणे. लता मंगेशकर याची संगीत क्षेत्रात जगभर ख्याती आहे. ख्याती असणे, प्रसिद्ध असणे, नाव असणे. लता मंगेशकर याची संगीत क्षेत्रात जगभर ख्याती आहे.